त्याचं झालं असं की मुलाच्या स्कूलमध्ये कॅन्टीन होतं आणि टीचरने सांगितलं की कॅन्टीनसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळा पदार्थ बनवून आणायचा आहे. तर मग मला असं वाटलं की आपण असा पदार्थ बनवावा की जो फक्त मुलंच नाही तर टीचर देखील आवडीनं खातील. म्हणून ठरवलं की आपण पाणीपुरी बनवूयात. त्यासाठी मी इथे भरपूर अशी चिंच पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. त्यासाठी मी तिकडे घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही जी चिंच आहे ती गरम पाण्यात भिजत घालायची, म्हणजे ती लवकर भिजते. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे थंड पाण्यामध्ये देखील भिजत घालू शकतात. आता मी हे 15 ते 20 मिनिटांसाठी याच पद्धतीने बघा क्रश करून पाण्यामध्ये व्यवस्थित ते मी भिजत ठेवणार आहे 15 मिनिटांसाठी. तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करूयात. तर अगोदर आपण हिरवी चटणीची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथे भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि ज्या तिखट मिरच्या असतात लवंगी त्या आपल्याला घ्यायच्या आहे, म्हणजे आपली जी चटणी आहे ती मस्त अशी झणझणीत बनते. हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, त्यांचे जे देठ आहेत ते आपण या पद्धतीने खुडून घ्यायचे. आता संपूर्ण या ज्या मिरच्या आहेत त्या मी निसून घेतलेल्या आहे. आता आपल्याला इकडे कोथिंबीर देखील निसून घ्यायची. त्याचबरोबर मी पुदिनाही घेतलेला आहे. फ्रेश असा पुदिना मला भेटलेला आहे बघा. तर आता ह्या पुदिन्याची पानं देखील आपल्याला निसून घ्यायची. लक्षात ठेवायचं आहे पुदिना निसताना पुदिन्याची आपल्याला फक्त ही हिरवी पानंच घ्यायची. त्याच्या ज्या कांड्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, नाही तर त्या जर तुम्ही चटणीत घेतल्या तर आपली चटणी जी असते ती कडवड बनते. तर ही जी टीप आहे ती तुम्ही नक्की फॉलो करायची. बघा या पद्धतीने एक एक करून संपूर्ण पानं मी या पुदिन्याची काढून घेतलेली आहे. पुदिन्याचा वास इतका सुंदर येतो. पुदिना नुसता घरात आणला तरी घरभर पुदिन्याचा वास छान असा फ्रेश येतो. आता बघा हा जो पुदिना आहे तो देखील मी निसून घेतलेला आहे. आता हिरवीगार अशी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. या छान आपण हिरव्यागार गोष्टी वापरतो त्यामुळे आपल्या चटणीलाही कलर मस्त असा हिरवा येतो. आता ही जी कोथिंबीर आहे ती लांब लांब अशीच मी निसून घेणार आहे, कारण याच्या ज्या काड्या असतात त्यामध्ये देखील कोथिंबीरीचा खूप छान सुवास असतो. तर त्या मी या पद्धतीने लांब लांबच निसून घेतलेल्या आहे. आता ह्या संपूर्ण गोष्टी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. नंतर त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ही जी कोथिंबीर आहे ते मी कट करून घेणार आहे, म्हणजे ती आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला सोपं होईल. आता ही कोथिंबीर मी देठांसहित कट करून टाकलेली आहे. त्याचबरोबर मी ज्या हिरव्या मिरच्या निसून घेतलेल्या होत्या त्या देखील यात टाकून घेणार आहे आणि पुदिनाही आपल्याला यात टाकायचा आहे. याचबरोबर मी इथे एक छोटासा आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे. तो आल्याचा तुकडा देखील आपल्याला कात्रीने कट करून टाकायचा आहे, म्हणजे तो मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटला जाईल. आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे. आता मी हे मिक्सरला फिरून घेणार आहे. खूप मस्त असा मिंटचा स्मेल इथे येतो आहे. आता बघा या पद्धतीने आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला एक तांब्याभर पाणी टाकायचं आहे आणि गाळणीने हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने गाळून घेतल्याने हा जो चोथा आहे तो वरती राहतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असं देखील हे मिक्सचर वापरू शकतात, तरी देखील ते खूप छान लागतं, परंतु मी इथे गाळून घेणार आहे. आता यामध्ये पुन्हा एक तांब्या आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि यातील मिरचीचा आणि पुदिन्याचा जो अर्क आहे तो आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर यामध्ये सर्वात अगोदर मी आपण जे नॉर्मल मीठ वापरतो ते मीठ यात टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा. त्याचबरोबर मी इथे ब्लॅक सॉल्ट देखील घेतलेले ते अर्धा चमचा मी यामध्ये टाकून घेणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे जिरेपुडही टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा जिऱ्याची पुडही मी यामध्ये टाकून घेणार आहे. जिऱ्याने इतका मस्त असा स्मेल या चटणीचा येतो आहे. यामध्ये तुम्हाला थोडीशी पिठी साखर टाकायची असल्यास तुम्ही टाकू शकतात, परंतु मला तशी काही गरज वाटत नाही त्यामुळे मी इथे साखर काही टाकलेली नाही आहे. मस्त असा झणझणीतपणाच या चटणीला खूप छान लागतो. आता इथे मी कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेणार आहे. जे आपण पाणीपुरी खाताना वापरतो त्यासाठी मी वरतून टाकण्यासाठी ते बारीक असं चिरून घेणार आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आणि ती मी इकडे चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता आपण कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर कांद्याची ही वरची साल काढल्यानंतर खाली त्याला भरपूर अशी बुरशी असते, म्हणून डायरेक्ट कांदा कधीही चिरायचा नाही. या पद्धतीने तो सोलून त्याची जी बुरशी असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे मोठे मोठे काप करत आपल्याला कट करून घ्यायचे आहे. चॉपरमध्येच मी हा कांदा कट करून घेणार आहे. खूप छान असं चॉपरमध्ये हा कांदा कट होतो. तुम्हाला जितका बारीक हवा तितका तो बारीक आपल्याला करता येतो. तर मी चॉपरमध्ये हा कांदा टाकून घेतलेला आहे आणि फिरून घेणार आहे. तुम्ही बघालच किती छान असा बारीक कांदा चिरून आपला इथे रेडी होतो. सॅलडसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्ही यामध्ये चिरू शकतात. खूप छान अशा त्या बारीक चिरल्या जातात. बघा आता इथे मी कांदा इथे या चॉपिंग बोर्डवर काढून घेतलेला आहे. आता आपण चिंचेची चटणी करायला घेऊयात. चिंच मस्त अशी भिजून तयार झालेली आहे. ती मी आता हाताच्या साहाय्याने क्रश करून घेणार आहे आणि या चिंचेचा कोळ काढून घेणार आहे. तो देखील आपण गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकायचं आहे. यात जितका काही आंबटपणा आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे.
संपूर्ण या चिंचेचा कोळ आपल्याला या पद्धतीने बघा पिळून घ्यायचं आहे आणि त्यातला सर्व कोळ या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता त्यात मी बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहे, ज्यात मी लाल तिखट टाकून घेतलेले आहे 1.5 टेबलस्पून, त्याचबरोबर जिरा पावडर मी टाकून घेतलेली आहे 2 टीस्पून, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ब्लॅक सॉल्ट देखील यात न चुकता टाकायचं आहे. तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही यात चाट मसाला देखील ॲड करू शकतात. आता या संपूर्ण गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. जितकी आपण चिंच घेतलेली आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आणि तो यामध्ये मिक्स करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे समप्रमाणामध्ये इथे गूळ लागतो, कारण चिंच खूप आंबट असते, त्यामुळे गुळाचं प्रमाण भरपूर लागू शकतं. तुम्ही ते टेस्ट करून इथे गूळ ॲड करून घ्यायचा आहे. आता हा जो गूळ आहे तो वितळेपर्यंत आपल्याला याच पद्धतीने चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. आणि आपण हे टेस्ट देखील करून घेऊ शकतो. तुम्हाला काय यात कमी जास्त वाटतं त्यानुसार तुम्ही मीठ म्हणा, ब्लॅक सॉल्ट, त्याचप्रमाणे तुम्ही लाल तिखटही यामध्ये ॲड करू शकतात. तुम्ही हे जे मिश्रण आहे ते गरम करून देखील घेऊ शकतात, पण मला तशी काही आवश्यकता वाटत नाही म्हणून मी याच पद्धतीने फक्त ते मिक्स करून घेतलेले. खूप छान अशी ही चटणी बनवून तयार होते. आता बघा हा जो गूळ आहे तो संपूर्ण या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. खूप छान अशी ही पाणीपुरीची चिंचेची चटणी बनवून तयार झालेली आहे. दोन्हीही चटण्या मी रेडी केलेल्या आहेत. गुळाच्या बघा या पद्धतीने कुठे काही असे गोळे राहिलेले असतील ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अजून 2-3 मिनटासाठी ते मी व्यवस्थित ढवळून घेणार आहे, म्हणजे गूळ छान असा वितळेल आणि आपली चटणी जी आहे ती मस्त अशी आंबट गोड बनवून तयार होईल. बघा छान असं हे आपलं चिंचेचं जे मिश्रण आहे ते बनवून तयार झालेलं आहे. ते मी टेस्ट देखील करून बघितलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही चिंचेची गोड चटणी बनवून तयार झालेली आहे. आपली जी हिरवी चटणी आहे ती देखील बनवून तयार झालेली आहे. खूप छान असं हे तुम्ही एक चाटचा प्रकार बनवू शकतात. खूप सोपं आहे बनवायला आणि साहित्य खूप कमी लागतं. त्यामुळे तुम्हाला मी ही जी रेसिपी दाखवलेली आहे ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे. तर बघा इथे ही जी गुळाची चटणी आहे ती मी व्यवस्थित मिक्स करून आता रेडी करून घेतलेली आहे. इकडे तुम्ही बघतायत आपली चिंचेची गोड चटणी आणि हिरवी चटणी देखील बनवून तयार झालेली आहे आणि इकडे आपल्या पुऱ्या देखील रेडी आहेत. तर ते आता आपण सर्व कसं करायचं ते देखील मी मुलाला दाखवून दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला एक पुरी घ्यायची आणि मधोमध त्याला या पद्धतीने आपल्याला होल करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर हिरवी चटणी टाकून घ्यायची, नंतर आपल्याला ही चिंच गुळाची जी चटणी आहे ती टाकून घ्यायची. आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण सर्विंगच्या वेळेस थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. खूप छान असं टेम्पटिंग हे जे चाट आहे ते बनवून तयार होतं. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे की नाही. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे.